महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून 25 ठाणे लोकसभा या मतदारसंघातील प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय नितीन बानगुडे पाटील साहेब, सन्माननीय हमारे आनंदजी दुबे, त्याचबरोबर विद्याधर चव्हाण, अनिल कौशिक, द्वारकानाथजी भोईर, मारुती कुरवड, GS पाटील, इक्बाल कवारे, त्याचबरोबर MK मडवी, अविनाशजी लाड, रंजनाताई सिंत्रे मॅडम, साधनाताई ढवळे मॅडम, उज्ज्वला साळवी मॅडम आणि जुल्फिकार, त्याचबरोबर वैशाली साळुंके, दिनेश ठाकूर आणि श्रीकांत हिंदळकर आणि समोर जमलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, संभाजी ब्रिगेड, RPI या सर्व पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं आहे आणि मी आता या ठिकाणी काय बोलणार. आपण LED स्क्रीनवरती बघितलं की नाही तुमच्या खासदारांनी काय काय कामं केली. आज खऱ्या अर्थाने या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून आपण मला 2दा भरघोस मताने निवडून दिलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी जी काय विकासाची कामं केलेली आहेत ते आपल्यासमोर आपण ठेवलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल, एखाद्या खासदाराला आपल्या कारकिर्दीमध्ये काम करणं, त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्या खात्याकडून ती कामं करून घेणं, मला सांगायला आनंद वाटतो की जे दिघा स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. जेव्हा मी पार्लमेंटमध्ये पहिला निवडून आलो त्यावेळेला त्या रेल्वे बजेटवरती बोलत असताना हा दिघा रेल्वे एलिव्हेटेड जो प्रोजेक्ट होता तो का महत्त्वाचा आहे हे जेव्हा मी पार्लमेंटमध्ये मांडलं आणि त्यावेळेला रेल्वे बजेटमध्ये त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला मंजुरी दिली आणि आज त्या स्टेशनचा एक पार्ट त्या ठिकाणी दिघा स्टेशन उभा आहे. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा असा क्षण आहे की त्याची आठवण 100 वर्ष राहणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, एखादा काम करते वेळेला भरपूर अशा अडचणी असतात आणि ते काम करत असताना ते रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये भरपूर ठिकाणी ॲक्विजिशन होतं. त्या ठिकाणी मग ती सिडकोची जागा होती, त्याचबरोबर त्याचं पुनर्वसन तिथल्या लोकांचं करायचं होतं आणि पार्ट 1मध्ये आपण दिघा स्टेशन तयार केलं. पार्ट 2मध्ये आपण एलिव्हेटेड जो जाणार आहे कळवा स्टेशनला, हा महत्त्वाचा काय आहे तुम्हाला मी सांगतो की आज या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ इथल्या लोकांना जर नवी मुंबईला किंवा पनवेलला जायचं असेल तर ते ठाण्याला यावं लागतं. आणि तुम्ही बघितलं असेल, हा प्रोजेक्ट झाल्यामुळे, दिघा स्टेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी जी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होणार आहे, म्हणजे कळव्यावरनं डायरेक्ट एलिव्हेटेड आपल्या दिघापर्यंत येणार आहे, जेणेकरून ठाणा स्टेशनची जी गर्दी आहे ती 30% गर्दी ही त्या निमित्ताने कमी होणार आणि जेणेकरून आज तुम्ही बघितले असेल रेल्वे प्रवासी कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रवास करत असतात. आणि त्याचबरोबर आपण जी
या नवी मुंबईतली जेवढी स्टेशन्स आहेत, तुम्ही बघितलं असेल सिडकोनी 25 ते 30 वर्षापूर्वी सर्व स्टेशन त्या ठिकाणी डेव्हलप केली, परंतु तुम्ही बघितलं असेल ती जी स्टेशन्स आहेत ती सर्व खाली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सिनियर सिटीजन लोकांना जो त्रास होतो जिने चढण्यासाठी उतरण्यासाठी, त्यासाठी आपण एक्सिलेटर त्याचबरोबर लिफ्ट हे त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तीसुद्धा काम सुरू होणार आहे. तुम्ही घणसोली ऐरोलीचा जो हे बघितला असेल, गेली 12 वर्ष हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडला होता आणि त्याची कॉस्ट तुम्ही बघितली असेल. ज्यावेळेला महानगरपालिकेने तो प्रस्ताव त्या ठिकाणी 12 वर्षापूर्वी केला होता, तर तो जवळजवळ 600 कोटीच्या वर होता आणि आज आपण तो जवळजवळ 350 कोटीच्या आतमध्ये आणि प्लस तो आपण ऐरोलीचा जो ब्रिज आहे त्या ऐरोलीला कनेक्ट आपण करतोय आणि तो घणसोली ऐरोली झाल्यामुळे तुमच्या ती जी कनेक्टिव्हिटी होती 12 वर्ष त्यासाठी जो प्रोजेक्ट रखडला होता, त्यासाठी CRZ असेल, MCZM असेल, फॉरेस्ट असेल, या सर्व परवानगी घेऊन आपण हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम मला वाटतं महिन्यापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं आणि सर्वात महत्त्वाचा तो प्रकल्प असा माझ्या प्रयत्नाने त्या ठिकाणी होतोय, त्याचा मला आनंद आहे. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी नेरूळ असेल, बेलापूर असेल, या ठिकाणी वॉटरवेज आपण त्या ठिकाणी चालू केले आहे. बेलापूरला तर आपण वॉटर टॅक्सी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. नेरूळला संपूर्ण मला वाटतं या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या सर्वात मोठा त्या ठिकाणी आपण वॉटरवेजचं मोठं स्टेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी रोरो सेवा सुरू होणार आहे आणि त्या रोरो सेवामधून ट्रँग्युलर सर्व्हिस आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहे, जेणेकरून इथून नेरूळ टू मांडवा, मांडवा टू मुंबई असा तो प्रवास ट्रँग्युलर आपण सुरू करतो आहे. त्याचंसुद्धा टेंडर निघालेलं आहे आणि त्या ह्याचं मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये तीसुद्धा सेवा त्या ठिकाणी सुरू होते. माझा दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऐरोली टू काटे. तुम्ही बघितलं असेल कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ इथल्या लोकांना येण्याचा शिळफाट्यावरनंच त्या ठिकाणी येऊ शकतात. आपण जो टनेल काढलेला आहे तो टनेलच्यामुळे आणि त्या एलिव्हेटेड ब्रिजच्यामुळे तो आपण ह्याला ऐरोलीला जोडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 10 ते 15 मिनटामध्ये आपण कल्याण डोंबिवलीवरनं या ऐरोलीला येऊ शकतो. अशा पद्धतीने या नवी मुंबईतली जेवढे प्रोजेक्ट मग ते केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर आपण जे सर्वात महत्त्वाचा विषय होता, इथे तरुण मंडळी आहेत, जे गोठवली गावाचं जे मैदान आहे, दरवेळेला इलेक्शन आलं की त्या ठिकाणी हे मैदानाचं हे आम्ही आता करणार आहोत, दर इलेक्शनला यायचं. मला वाटतं 15 वर्षापासून आपण किती 35 वर्ष तिथले आमचे ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी लढा देत आहेत आणि त्या लढ्याला यश येऊन त्या ठिकाणी सिडकोच्या घशातून आपण ते गोठवली मैदान काढलेलं आहे आणि तिथे आपण एक चांगलं स्टेडियम त्या ठिकाणी आपण करतो आहे. त्यालासुद्धा मंजुरी मिळाली आहे, त्याच्या कामाची सुरुवातसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा असा ते गेले 35 वर्ष रखडलेला प्रकल्प जो होता आणि त्यामध्ये मी खास करून तिथल्या ग्रामस्थांचं सुद्धा मी धन्यवाद देतो, तिथल्या लोकप्रतिनिधींचं धन्यवाद देतो. आमचे MK मडवी असतील, द्वारकानाथजी भोईर असतील, त्याचबरोबर रमाकांतजी म्हात्रे असतील, करण मडवी असतील, ह्या लोकांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी मी ते काम करू शकलो, म्हणून मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण बघितलं असेल या नवी मुंबईतल्या चौकाचं सुशोभीकरण आपण ह्या पद्धतीने प्रत्येक जवळजवळ 12 ते 13 चौक त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईतली मेट्रो 1.5 वर्षापासून तयार होती, परंतु भूमिपूजन करायला वेळच नाही आपल्या साहेबांना आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं. आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर होते, त्याचबरोबर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे होते. या सर्व मंडळीने आंदोलन केल्यानंतर मग त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे काम त्या ठिकाणी
सुरू झालं. तुम्ही बघितलं असेल जे आपलं नवी मुंबई एअरपोर्ट त्या ठिकाणी होते आणि त्या नवी मुंबई एअरपोर्टसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले होते आणि खास करून इथल्या ग्रामस्थांची इथल्या भूमिपुत्रांची मागणी होती की त्या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं आणि त्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करून त्या दिबा पाटलांचं नाव त्या एअरपोर्टला देण्यात यावं यासाठी आपण मागणी केल्यानंतर आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवला. परंतु ह्या जवळजवळ 2 वर्ष झाले तो प्रस्ताव केंद्राकडे अजून त्यांना वेळ नाही. परंतु बाकीचे प्रस्ताव देशातले सर्व त्या ठिकाणी मंजूर झाले. परंतु 2 वर्षापासून दिबा पाटील यांचं नाव त्या ठिकाणी त्या एअरपोर्टला देण्याचं केंद्र सरकारने अजूनही मंजूर केलं नाही. ही निषेधाची बाब आहे. आज इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचे जे प्रश्न होते, आज तुम्ही बघितलं असेल इथल्या स्थानिक रहिवासी यांच्या घराच्या आजूबाजूला जी अडचण अशी आहे, असे महापालिकेतले जे प्रस्ताव आहेत त्या ठिकाणी जी काही पूर्वी महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी आजूबाजूची स्पेस असायची त्या ठिकाणी काँक्रिटीकरण असेल, गटार दुरुस्ती असेल, हे त्यावेळेला करता यायचं. परंतु आता त्यांनी ते बंद केलं आणि ते त्या ठिकाणी त्याचासुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि त्याला मला वाटतं मान्यता मिळालेली आहे आणि ते सुद्धा काम आपण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या भूमिपुत्रांचे जे काही प्रश्न आहेत, माथाडी कामगारांचे जे प्रश्न आहेत, APMC मार्केट आहे, हे APMC मार्केटसुद्धा अद्ययावत करण्यासाठी आमचे शशिकांतजी शिंदे साहेब आहेत आणि सर्व मान्यवर तिथे APMC मार्केटचे सर्व आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत. यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी APMC मार्केट चांगल्या पद्धतीने ते बांधलं गेलं पाहिजेत. माथाडी आमचे जे कामगार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल या गेल्या 10 वर्षामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, आज ज्या पद्धतीने हे सरकार जे चाललेलं आहे, गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये आज कित्येक कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखलेत. आमच्या शशिकांत शिंदेंवरती सुद्धा त्या ठिकाणी APMC जी मंडळी आहेत त्यांच्यावर सुद्धा खोट्या केसेस टाकलेत. इलेक्शन ते लढत आहेत साताऱ्यामधून आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा केसेस टाकले आहेत. अशा पद्धतीने आज कार्यकर्त्यांना जाणून बुजून त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आमच्याकडे या आणि नाहीतर ह्या केसेस काढू, तुम्हाला आतमध्ये बंद करू, अशा पद्धतीने ठोकशाही मार्गाने चालू आहेत. इथे MK मडवी बसलेले आहेत. 2 ते 4 दिवसापूर्वी त्यांच्यावर पण अशीच खोटी केस झाली. मागे मला वाटतं त्यांना तडीपार केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही इकडे या, मिंदे गटामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्यावरती ज्या काय केसेस आहेत ते हे करू, तुमच्यावरती आरोप मागे घेऊ आणि तुम्ही इकडे या, तुम्हाला जे काय पाहिजे ते देऊ. परंतु असे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या आहेत म्हणून ही शिवसेना आहे. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्यावरती केस दाखल केली आणि त्यानंतर कोर्टामध्ये फाईट करून आज ते बाहेर आले आहेत. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की असे शिवसैनिक आहेत म्हणून हे शिवसेना आहे. आज तुम्ही बघितले आमचे मनोज हळदणकर असतील, सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे असतील, मला वाटतं ह्यांच्या त्रासाला कंटाळलेले आहेत. जनतासुद्धा त्रस्त झालेली आहे. आज तुम्ही बघितलं असेल महागाई वाढत चाललेली आहे. आज तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या जाहीर सभा होत आहेत, पण ते जाहीर सभेमध्ये वेगळेच विषय चालले आहेत. विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये 0, हिंदू मुस्लिम, त्यानंतर मंगळसूत्र, अजून काय दुसरे असे सर्व वेगवेगळे लोकांना. शेवटी आज सर्वसामान्य माणसाला तुम्हाला ती जी काय तुम्ही आश्वासन दिली होती, आज तुम्ही तरुण वर्गाला सुद्धा आज कित्येक उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज सरकार ज्या पद्धतीने चालू आहे, आज अत्याचार वाढले, शेतकऱ्यांच्या सुद्धा आत्महत्या होत आहेत. आज आमच्या माथाडी कामगारांचे कित्येक असे प्रश्न आहेत. आज तुम्ही बघितलं असेल ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. इथे राजन विचारे उभा नाही, इथे बसलेले सर्वजण या ठिकाणी उभे आहेत आणि या सर्वांच्या हक्काच्या लढ्यासाठी आपल्याला
एकत्र व्हायचं आहे. मी खास करून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी आज दिवस रात्र उन्हातानातून हे मंडळी काम करत आहेत आणि एकोप्याने मला वाटतं हा लढा देत आहेत. आणि मला नक्की खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, तुम्ही बघितलं असेल 35 वर्षाच्या माझी कारकीर्द आहे. मी 4 वेळा नगरसेवक होतो म्हणजे 20 वर्ष. त्यानंतर मी महापौर होतो, त्यानंतर मी आमदार होतो, त्यानंतर 2दा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपल्यासारख्या जनतेमुळेच मला असं मिळाली असं मी समजतो. मला नक्की खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला 3ऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.